हॅलो एव्हरीवन, मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज खूप दिवसांनी फुल व्लॉग आलाय आणि रोज म्हणते की आज शूट करू उद्या शूट करू असं करता करताना ऑलमोस्ट 1 महिना झालाय फुल व्लॉग काही आपला आला नाही। जमेल तसे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत तेच मी शूट केले आणि तुमच्यासोबत शेअर केले। तर आज संडे आणि आर्यनने ना सकाळी सकाळी इथे मुपासा मूवी लावलाय जो की त्याने ऑलरेडी त्याचा बघून झालाय, तरी पण आज त्याने लावलाय कारण तो मूवी पण ॲक्च्युली असा लहान मुलांसाठीच वाटतो एकदम इंटरेस्टिंग, त्यामुळे मग मुलं आवडीने बघतात। आणि आत्ता आमचा ब्रेकफास्ट वगैरे सगळा झाला होता। जी काही वीकेंडची साफसफाई असते ना, आज तिला आम्ही एकदम शॉर्टकट घेतलाय, फक्त टेबल आणि चेअरच वॉश केलाय, बाकी सगळं जे काही आहे ना ते तसंच ठेवलंय कारण आज बाहेरची कामं होती, काल पण राहून गेली। सॅटर्डे होता काल, तर काल दुपारी झोपलं, त्यानंतर मग उठल्यानंतर खूप कंटाळा केला, तर काल पण राहून गेली। आणि मागच्या वीकेंडला आर्यनची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मागच्या वीकेंडला पण काहीच झाली नाही। आणि जो काय आता कमिंग वीकेंड आहे तर तेव्हा पण आम्हाला म्हणजे तो पण बिझी असणार आहे, त्यामुळे आजचा एकच दिवस आहे जी काय आपली कामं आहेत बाहेरची, तर म्हटलं आज नको बाबा टाईमपास करायला, आज आपण ही कामं करून घेऊ। सो मी इथे लगेचच ब्रेकफास्ट नंतर ना अजिबात मोबाईलला हात न लावता जेवण बनवायला घेतलं। सो मला मटकीची भाजी बनवायची होती आणि मटकीला खूप छान मोड आले होते। मी फक्त त्या स्प्राउट मेकरमध्ये ती मटकी स्टोअर करून ठेवली होती, जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवायला ना कमी जागा लागते म्हणून। मी जेवण बनवत होती तोपर्यंत मग आज यांनी आर्यनला अंघोळ घातली, कारण एकानेच सगळी कामं करत बसली की मग खूप टाईमपास होतो आणि मग कंटाळा पण येतो बाहेर पडायचा, काहीच होत नाही जसं आपण प्लॅन करतो तसं। सो आज त्यांनी ते अंघोळ घालत होते तोपर्यंत मग इकडे माझं जेवण बनवून रेडी होतं आणि मग लक्षात आलं की चला मसाला ताक बनवूया, पण ताक काही नव्हतं माझ्याकडे, दही होतं। सो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर ग्राइंड केली आहे, त्यामध्ये दही टाकलंय, हे सगळं मी ग्राइंड करून एका बाउलमध्ये काढलंय। आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं। तुमच्याकडे रेडीमेड म्हणजे फक्त ताक असेल तरी पण तुम्ही जे काही जिन्नस आहेत ना तर ते त्यामध्ये ग्राइंड करून टाकू शकतात। तर माझ्याकडे दही होतं म्हणून मग मी ते सगळंच मिक्सरला फिरवून घेतलं। आणि जिरे पण तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा मग अशी माझ्याकडे ना जिरा पावडर मी ऑलरेडी बनवलेली होती, सो मी ती त्याच्यामध्ये ॲड केली, चवीपुरतं मीठ टाकलंय। आणि हे सगळं जेवण जेवेपर्यंत म्हणजे 15-20 मिनिट ना फ्रीजमध्ये ठेवायचं, जेणेकरून जे काही जिन्नस आहेत ना त्यांचा खूप छान फ्लेवर त्या ताकामध्ये येतो। आणि हे मसाला ताक ना डायजेशनसाठी पण खूप चांगलं असतं त्यामुळे। आणि जी काही जिरा पावडर आहे ना ती थोडीशी ना जास्तच घालायची, त्याच्यामुळे त्याची टेस्ट ॲक्च्युली खूप छान येते। आर्यनला पण ते खूप आवडतं मसाला ताक, असा तो दुपारी जेवण करायला खूप म्हणजे मला त्रास देतो, सारखं त्याच्यामागे धावायला लागतं। म्हणजे जेवायला नको म्हणतो असं नाही, पण मग एक घास घ्यायचा, बेडरूममध्ये जायचं किंवा मग त्याच्या कार्स मागे धावायचं, मग आपण त्याच्या मागे एक एक घास घेऊन म्हणजे त्याला भरवायचा किंवा मग त्याला आवाज द्यायचं, हे सगळं होत राहतं। पण जसा उन्हाळा लागलाय आणि हे मसाला ताक मी बनवते ना तेव्हापासून ना माझं हे स्ट्रगल जे आहे ना ते थोडंसं कमी झालंय, कारण त्याला मी सांगते ना की मसाला ताक मी बनवणार आहे, बनवलंय असं मी सांगत नाही, मी बनवणार आहे असं सांगते, जेणेकरून ना तो पटकन मांडी घालून बसतो आणि पटापट जेवण जेवतो, कारण त्याला ते ताक खूप आवडतं आणि त्याला ते प्यायचं असतं। त्याला असं वाटतं की मी आता ते कधी मसाला ताक पेल, कारण जेवण जेवताना पण तो सारखं मग तेच बोलत असणार की दे मला, असं तसं त्याचं चालू असतं। सो मी त्याला सांगत असते की तू पटकन फिनिश कर, मी लगेच बनवणार, तू जर जेवला नाही पटकन तर मी काही ते बनवणार नाही आहे वगैरे असं सगळं। तर आज ना शर्ट घालायला पण मागत नव्हता, अंघोळ झाल्यापासून मी त्याला म्हणत होती की अरे शर्ट घाल, पण माहीत नाही त्याला गरम होत होतं की काय, पण आज तर तो शर्ट घालायला नकोच म्हणत होता। आणि आज बाहेर जायचं होतं त्यामुळे म्हटलं ठीक आहे आज ना थोडंसं याच्या मनासारखंच घेऊया, जेणेकरून ह्याचा मूड चांगला राहील म्हणून। सो ताक पिलं आणि जसं की ताक पिलं की एकदम असं तृप्त झाल्यासारखं होतं आणि मग परत तेच झालं की बाहेर जायचा कंटाळा आला। सो म्हटलं आज ना संध्याकाळी आपण नक्कीच बाहेर जाऊया, कारण आज जावंच लागणार होतं। त्यामुळे एखादा तास आराम केला आणि आज मी आर्यनच्या अगोदर बेडवर येऊन झोपलेली होती। तर तो आज माझेच डायलॉग मला बोलत होता, कारण रोज मी त्याला दुपारी झोपी लावायला बोलते की आर्यन चल आईज क्लोज कर, पटकन डोळे बंद कर, झोपून घे, मी बॅट किंवा लाटणं सोबत घेऊन येते। तर आज सेम तो मला करतोय, कारण आज त्याने मला अगोदर बेडवर बघितलं, सो तो मला बोलतोय की मम्मा मी बॅट आणली आहे, चल आईज क्लोज कर, डोळे बंद कर, हे सगळं त्याचं चालू होतं। आणि बघा ना मुलं किती छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपल्याकडून शिकत असतात, आपण जे बोलतो वागतो तर त्याचं सगळं अनुकरण करत असतात। सो आत्ताची ही जी स्टेज आहे ना यामध्ये म्हणजे खूप आपल्याला अलर्ट राहावं लागतं, कारण मुलांचं ना ऑब्झर्वेशन खूप बारीक असतं आणि त्यांच्या लक्षात पण भरपूर गोष्टी राहतात। आपण एक वेळेस विसरू पण ते अजिबात विसरत नाही, म्हणजे आम्ही आत्ताच नोटीस करतो ह्या सगळ्या गोष्टी की कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्या डोक्यातून पण निघून जातात, पण आर्यनला त्या अजूनही खूप व्यवस्थित आणि क्लिअर आठवतात। सो असं सगळं असतं।
आणि आता एखादा तास आराम करून आम्ही रेडी झालो आहे. आम्हाला बाहेर जायचं आहे आणि 1-2 दिवसापासून ना आर्यनशी हे असं चालू आहे की समोरच्यांची डोअरमॅट ना आमच्या डोअरजवळ आणून ठेवतोय आणि ती आपली डोअरमॅट आहे असं सगळं तो सांगतोय डोअरच्या समोर. तिकडे ठेव, अजून डोअर कुठे आहे? अजून सरकव तिकडे, अजून सरकव तिकडे. आणि फायनली सगळं आवरून आम्हाला 5:30 वाजले घरातून निघायला. विचार केला होता की ॲटलिस्ट 4, 4:15, 4:30 पर्यंत मॅक्झिमम आपण निघूया, जेणेकरून जी काही कामं आपण ठरवली आहे ना तर ती सगळी प्रॉपर होतील. पण असं काही झालं नाही. म्हणजे निघतानेच ना आपल्याला बरीचशी कामं आठवतात छोटी मोठी आणि मग खूप जास्त टाईमपास होतो. तर लॉन्ड्रीचे कपडे पण मध्येच आम्हाला द्यायचे होते, तर ते पण एक काम होतं. आणि त्यात ना हे रस्ते म्हणजे पाईपलाईनचं काम ॲक्च्युली चालू होतं, त्यामुळे सगळे रस्ते खोदून ठेवलेले होते, पण त्यांची जी काही फिनिशिंग आहे ना ती काय अजून झालीच नाही आहे. तर बघा किती म्हणजे एकदम डेंजर रस्ता झाला आहे, सगळे खड्डे खड्डे, त्यात थोडंसं पाणी. आता हे 1 महिन्यात हे काम जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे, नाहीतर पावसाळ्यात ना खूपच जास्त अवघड होणार आहे इथून चालायचं. आणि सध्या ना ह्या वीकमध्ये हेच आर्यनशला घ्यायला आणायला जातात स्कूलला, कारण ह्याच्या ऑपोजिटचा रस्ता आहे ना तो स्कूलकडे जाणारा, तर खूपच त्याची परिस्थिती वाईट झाली आहे. आणि मला तर म्हणजे स्कूटी घेऊन जाणं खूप कठीण आहे, त्यामुळे मग मी यांनाच सांगते की तुम्हीच त्याला सकाळी सोडवायला पण जा आणि आणायला पण जा, कारण त्यानंतर मग ते ऑफिसला जातात, कारण काही पर्यायच नाही आहे. कारण खूप बाईकसुद्धा स्लिप होते, त्यामुळे स्कूटी तर इझिली तिथून स्लिप होऊ शकते, त्यामुळे म्हटलं नको रिस्क. सो हाच आठवडा त्याला शाळा होती. आता माहीत नाही जूनपर्यंत या रस्त्यांची कामं होतील की अशीच राहतील, कारण आपल्याला पण माहिती आहे की आपल्याकडे रस्त्यांची कामं किती फास्ट होतात ते. आणि वीकेंड असल्यामुळे ना बाहेर गर्दी पण खूप असते आणि गाडी पण पार्किंग करायचा तर खूप मोठा प्रश्न असतो. पण आम्हाला जिथे जायचं होतं ना तर नशिबाने त्यांची पार्किंग होती, त्यामुळे मग ते एक आमचा जो स्ट्रगल आहे ना तो इथे थोडासा कमी झाला आहे. तर आता आम्ही आलो इथे चंदू काका सराफमध्ये. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अक्षय तृतीया आली आहे. आता आम्हाला ना काही अशी नवीन खरेदी काही करायची नाही आहे. जे काही ओल्ड गोल्ड आहे ना माझ्याकडे, तर तेच फक्त मला एक्सचेंज करायचं होतं, त्यासाठी मी इथे आली आहे. आणि असं काही ठरवून पण आली नव्हती की आजच म्हणजे ते मला चॉईस झालं पाहिजे किंवा आजच मी घेणार आहे, असंही काही नव्हतं. फक्त म्हटलं चला बघूया, कारण मला बाकीच्या ज्वेलर्सपेक्षा ना चंदू काका सराफकडे ना बऱ्याचशा डिझाईन्स आवडतात, म्हणजे आत्तापर्यंत तरी. सो म्हटलं चला कुठे दुसरीकडे टाईमपास न करता आधी पहिलं आपण इथे बघूया, जर इथे नाही काय आवडलं तर मग बाकीचे शॉप्स बघूया, असं सगळं ठरलं होतं. पण आज फक्त हे एवढंच एक शॉप बघायचं होतं, कारण बाकीची पण पुढे कामं होती. तर इथे आलो आणि मग आर्यनशला पण ना जरा 1-2 फ्रेंड्स भेटले खेळायला, त्यामुळे तो पण थोडासा नादवला होता. नाहीतर मग तो ना असं आम्ही बिझी असलो, आमचं काही काम चालू असलं की मग त्याला खूप बोर होऊन जातो. सो मी इथे लगेचच थोडेसे डिझाईन्स वगैरे बघायला घेतले. आणि आपण घ्यायला येतो एक गोष्ट, पण त्याबरोबर ना बाकीचे पण सगळं बघत बसतो की अजून काय वेगळं आहे, अजून काय वेगळं आहे, म्हणजे नेक्स्ट टाईम हे काही घेता येईल का किंवा काय. म्हणजे आपलं ना ते चालूच असतं, सगळ्याच लेडीजचं असंच होतं सेम, की जी गोष्ट घ्यायला येतो ना ती बाजूलाच राहते आणि बाकीचं सगळं बघत बसतो. तर असं सगळं माझं चालू होतं इथे. आणि नशिबाने की मला जे घ्यायचं होतं एक्सचेंज करून तर ते आवडलं. आणि यांच्या ज्या काही ऑफर्स होत्या ना अजून नवीन नवीन, सो त्या पण बघितल्या की आत्ता सध्या काय ऑफर नाही, सॉरी, स्कीम ज्या काही असतात ना तर त्या पण आम्ही बघत होतो. आणि आमची ना एक अशीच यांच्याकडे एक स्कीम चालू होती, फार मोठ्या अमाऊंटची नाही, छोट्याच अमाऊंटची होती. सो मी जे काही एक्सचेंज केलं आहे आणि एक्स्ट्रा पैसे वरती द्यावे लागणार होते ना तर ते सगळे त्या स्कीममधूनच कवर झाले, त्यामुळे मग आम्हाला वरती 1 रुपया पण द्यावा लागला नाही. तर असं सगळं झालं. आणि अक्षय तृतीयेला म्हणजे नवीन खरेदी म्हणण्यापेक्षा ठीक आहे एक थोडीशी अमाऊंट मला वरती द्यावी लागली. सो मी ते त्यातच म्हणजे ठीक आहे झालं माझं एक नवीन काहीतरी दागिना, असं मनाची समजूत काढली आणि अक्षय तृतीयेला काहीतरी एक खरेदी झाली असं म्हणायला हरकत नाही. सो आता इथे ते झालं. आणि त्यानंतर ना मला म्हणजे हे बिल वगैरे करणार होते, वेळ होता. सो ऑपोजिटलाच ना चांदीचं काउंटर होतं. सो मी तिथे लगेच माझ्यासाठी जोडवी बघत होती. आणि मी प्रत्येक वेळेस गेली ना ज्वेलरीच्या शॉपमध्ये तर जोडवी बघतच असते, जेणेकरून मला एखादा म्हणजे छान डिझाईन भेटेल. तर आत्ताच आम्ही शॉपमधून निघालो आहे आणि खूप दिवसांतून आज व्लॉग आला आहे आपला, फुल व्लॉग, कारण जमलंच नाही शूट करायला. आर्यनची स्कूल चालू झाली आहे, त्यामुळे सकाळी मग त्याला उठवण्यापासून त्याची भरपूर कामं असतात आवरायची.
त्याचं टिफिन, त्याला स्कूलला सोडायचं आणायचं, त्यानंतर मग यांना पण ऑफिसला जावं लागतं, यांचा पण टिफिन. आणि यामध्ये ना म्हणजे शूट करायलाच मला जमलं नाही, कारण मग काय होतं की मोबाईल घ्या, मग तो ट्रायपॉडला लावा, अँगल सेट करा, यामध्ये खूप जास्त टाईम जातो. त्यामुळे मग फुल ब्लॉग काय माझे शूट झालेच नाही. मग जमेल तसे मी शॉर्टच जे काय आहेत ना तर ते टाकलेत. जर कोणी बघितलं नसेल तर शॉर्ट्स बघत जा. त्यामध्ये मी म्हणजे मला जमेल तसे मी मध्ये शूट केले आणि ते शेअर केलेले आहेत. त्यासोबतच इन्स्टाला पण मी नवीन माझं अकाउंट ओपन केलं आहे, तर त्यावर पण मी टाकते शॉर्ट्स वगैरे किंवा ज्या काही रील्स वगैरे आहेत त्या, तर ते पण एकदा बघा. आणि आत्ता आम्ही चंदू काका सराफमध्ये गेलो होतो, तर अक्षय तृतीया आली आहे आणि असं नवीन काही खरेदी नाही केली आहे. जे काही आमच्याकडे म्हणजे ओल्ड गोल्ड होतं ना तर तेच फक्त एक्सचेंज केलं आहे. आणि म्हणजे तर ते म्हणजे जी काय एक्सचेंज केलं आहे तर ते मी तुम्हाला अक्षय तृतीयाचा जर ब्लॉग शूट झाला तर त्यामध्ये दाखवेल, किंवा नाहीच फुल ब्लॉग झाला तर मग जे काही शॉर्ट करेल मी शूट तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की काय घेतलं आहे वगैरे. आणि जास्त काही मोठी खरेदी नाही आहे, छोटीच आहे. आर्यनसाठी मला चांदीची चेन बघायची होती, पण आता स्कूलमध्ये पण ते अलाउड करतात की नाही माहीत नाही, कारण लहान मुलांना चांदी घातलेली चांगलं असतं असं म्हणतात म्हणून. पण आता स्कूल पण अलाउड करते की नाही ते पण माहीत नाही. आणि मेन म्हणजे तोच घालतो की नाही, कारण त्याला आवडत नाही काही घातलेलं गळ्यात, तर तो आत्ता ट्राय करायची होती ती पण घालू देत नव्हता. त्यामुळे मग चेन तर कॅन्सल केली. आणि जी काय अशी छोटी मोठी खरेदी केली आहे तर ही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये दाखवेल. आणि आत्ता आम्ही निघालो आहे फर्स्ट क्रायला. जसं की तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे जे कोणी आपले ब्लॉग बघत असतील तर त्यांना माहीत आहे की फर्स्ट क्रायचे आम्हाला जे महिन्याला कुपन्स भेटतात तर तेच आता आम्हाला रिडीम करायला जायचं होतं. आणि आहे त्याला अजून वेळ, पण शक्यतो नेक्स्ट विकेंडला आमचा गावी जायचा प्लॅन आहे, कारण आर्यनला पण आता सुट्ट्या लागतील मे महिन्याच्या. आणि मग आता गावाला किती दिवस राहणं होतं आहे काय त्यामुळे माहीत नाही. मग ते कुपन कदाचित एक्सपायर होऊ शकतं, आणि जर ते एक्सपायर झालं तर मग नेक्स्ट मंथपासून ते बंद होईल. त्यामुळे मग आम्हाला ते आजच, कारण आमच्या हा विकेंड संडेच आहे त्यामुळे परत वर्किंग डेज चालू होतील आणि मग त्यामुळे आम्हाला काही जमणार नाही, म्हणून मग आता आम्ही तिकडे चाललो आहे. आणि आता बघू ह्या कुपनमध्ये आर्यनसाठी काय घेतोय. काय घ्यायचं आर्यन तुला? काहीच नाही घ्यायचं? आमच्यासाठी काही भेटत नाही ना त्या कुपनवर. मग मम्मा डॅडासाठी काहीतरी घेतलं असतं. शर्ट घ्यायचा, पॅन्ट घ्यायची, नाईट ड्रेस घ्यायचा, काय घ्यायचं? कारण कुपनची अमाऊंट तेवढीच आहे आणि तेच येऊ शकतं त्यामध्ये. किती रुपयाचं यावेळेस? 700 रुपयाचं कुपन आहे ना, तर ह्यावेळेस 700 रुपयाचं कुपन आहे. नेक्स्ट मंथमध्ये 800चं असेल. सो आता आम्ही तिकडे चाललोय आणि बाकी जे काय होतंय ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो अशीच कनेक्ट राहा. तर आता आम्ही पोहोचलो फर्स्ट क्रायच्या शॉपला, जे वाकडला आहे. आणि इथे म्हणजे पोहोचलो आणि जस्ट 5 मिनिट अगोदरच आर्यनचं चालू झालं की त्याला भूक लागली आहे. पण त्याला म्हटलं की चल आपल्याला फक्त म्हणजे काही जास्त वेळ लागणार नाही आहे शॉपिंगला, पटकन आपण काहीतरी घेऊया त्या कुपनमध्ये आणि लगेच बाहेर पडू. कारण जुलीच्या शॉपमध्ये पण ना खूप टाईमपास झाला, म्हणजे 2-2.5 तास कसे निघून गेले आम्हाला समजलंच नाही. आणि इकडे पण वाकड पण बरंच लांब पडतं, सो इकडे पण यायचं की नाही असं चालू होतं. पण शेवटी म्हटलं नाही जाऊया, कारण परत कधी येणं होईल किंवा काय माहीत नाही त्यामुळे. आणि तर आलो आणि लगेचच त्याचं चालू झालं की त्याला भूक लागली आहे. सो इथे ना म्हणजे कलेक्शन खूप चांगले असतात. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की बॉईजचे गर्ल्सचे दोन्ही पण कलेक्शन खूप छान असतात. पण ह्या वेळेस ना मला गर्ल्सचे खूपच छान वाटले ॲज कम्पेअर टू बॉईज. नेहमी दोन्हींचे पण छान असतात, पण तरीही म्हणजे गर्ल्सचे तर नेहमीच असतात इथे छान. यावेळेस ना मला इतके काही ऑप्शन्स भेटत नव्हते. आणि जीन्समध्ये तर जीन्ससाठी तर माझा हा स्ट्रगल ना मला वाटतं नेहमीच चालू राहणार आहे, म्हणजे ऑफलाईन. शेवटी मला ना जीन्स त्याच्यासाठी ऑनलाईनच घ्याव्या लागतात,
मला नाही भेटत जशा पाहिजे तशा, किंवा साईजचा इश्यू येतो, किंवा मला ती शेडच भेटत नाही, काही ना काही ते चालू होतं. आणि इथे बघा आर्यनची पण रडरड चालू आहे. खरं तर त्याला लागली होती भूक आणि त्याच्यामुळे त्याची चिडचिड होत होती. आणि तो ना कधीच हट्ट करत नाही कोणत्या गोष्टीसाठी, किंवा जर कधी बोलला एखादी गोष्ट समजवलं तर तो लगेच ऐकतो. पण आज तो ऐकतच नव्हता. लिटरली आज तो रडतोय की मला त्या कारमध्येच बसायचं आहे, किंवा त्या बाईकवरच बसायचं आहे. आणि तिथले जे सेल्स पर्सन आहेत ना ते पण म्हणजे खूपच नाहीच बसू देत, किंवा मग हेच होईल तेच होईल. तर त्यांचं पण बरोबर आहे, पण त्यांनी ना लहान मुलांसाठी ना ॲटलिस्ट म्हणजे त्यांना नादी लावण्यासाठी काहीतरी ठेवायला पाहिजे. पण ठीक आहे, असो कसं तरी आर्यनला आम्ही आणलं आहे. आणि इथे आलो. बाजूलाच हे विश्वनाथ पॅलेस जे तुम्हाला सुरुवातीला दिसलं असेल. लास्ट टाईम जेव्हा आम्ही इथे फर्स्ट क्रायमध्ये आलो होतो ना तेव्हा हे विश्वनाथ पॅलेस बघितलं होतं, जे की प्युअर व्हेज आहे. आणि तेव्हा आम्ही ठरवलं होतं की नेक्स्ट टाईम ना आपण इथे जेवण करूया. पण आज अजिबात आमच्या डोक्यामध्ये नव्हतं की आपण इथे जेवूया, कारण असं काही विचारच नव्हता केला. म्हटलं शॉपिंग करू आणि नंतर बघूया पुढचं ते. पण आर्यनला जसं तुम्हाला सांगितलं की त्याला खूप भूक लागली होती, तरी पण खाऊन पिऊन घरून आणलं होतं. आणि तरी पण ॲक्च्युली तो खूप खेळला तिकडे ज्वेलरीच्या शॉपमध्ये पण. त्याचे 2-3 म्हणजे असे ते मुलं होते छोटे छोटे, त्यामुळे त्याला भूक लागली असेल कदाचित खेळल्यामुळे आणि थकल्यामुळे. तर इथे आलो. आणि आता इथून जर इथे पण ना वेटिंग होती ॲक्च्युली 15-1 मिनिट. सो परत जर त्याला बोलली असती ना की इथे वेटिंग आहे, चल पुढे जाऊया, पुढे जायला पण तितकाच वेळ गेला असता. त्यामुळे म्हटलं ठीक आहे 15-1 मिनिटांची वेटिंग आपण करू शकतो मॅनेज. तर ती वेटिंग होती तोपर्यंत मग तो पण असं खेळायला काहीतरी रमला होता, त्यामुळे ते 15 मिनिट ना पटकन निघून गेले. आणि मग तिथेच जेवायला आलो. तर ह्यांचा ॲम्बियन्स खरंच खूप मस्त आहे. मला ॲक्च्युली पूर्ण शूट काही करता आलं नाही, पण जे काय आपलं म्हणजे हिस्ट्री नाही म्हणता येणार, पण जे काही पॉलिटिक्स वगैरे जे काय आहे ना तर ते सगळं असं त्यांनी वॉलला लावलं होतं. आपलं बरेचशी इन्फॉर्मेशन होती सगळीच, तर ते सगळं होतं. सगळं तर काही बघायला भेटलं नाही, थोडंच फक्त. आणि काही कॅप्चर पण मी केलं नाही. त्यानंतर लगेचच जेवणाची ऑर्डर दिली. आणि फूडची क्वालिटी तर खूपच बेस्ट आहे. टेस्ट खूप छान आहे. म्हणजे आर्यनने पण जे काय ऑर्डर केलं ना तर ते सगळं खूप आवडीने खाल्लं. आणि जेवण करून आम्ही तिथून निघालो. तर हे गाडी आणायला गेले होते, जी समोरच पार्क केली होती. तोपर्यंत ना इथे बरेचशी मुलं ना ह्या लाईट्समध्ये खेळत होती, त्या हॉटेलच्या बाहेरच हे. तर आर्यन पण थोडासा रमला होता, सो त्यांना मी बोलली की तुम्ही कार घेऊन या, तोपर्यंत त्याला खेळू द्या हे. तर त्याचं ते आता इथे खेळणं चालू आहे. आणि हे बघून ना मला आमचे लहानपणीचे दिवस आठवले. आमच्याकडे पण ना त्याच्या रेड टॉर्च असायच्या छोट्या छोट्या, ज्या आम्ही एकमेकांच्या अंगावरती असं चमकवायचं लहान असतं तेव्हा. आणि तेच सगळं मला इथे आठवलं. नाही तर आर्यनची मस्त शॉपिंग झाली. फर्स्ट क्रायला काय घेतलं आर्यनने? काय घेतलं? सो आम्ही आर्यनला एक शर्ट घेतला आणि एक टी शर्ट घेतला, कारण 700 रुपयाचं कुपन होतं, त्यामुळे मग दोन्ही गोष्टी घेऊन झाल्या. आणि त्यानंतर तिथेच बाजूला जेवलो. एक विश्वनाथ पॅलेस म्हणून होतं हॉटेल, प्युअर व्हेज. लास्ट टाईम जेव्हा आलो होतो फर्स्ट क्रायला तेव्हाच विचार केला होता की नेक्स्ट टाईम आपण इथे जेवण करू. पण ह्यावेळेस असं काही डोक्यात पण नव्हतं आमचं की तिथे जेवायचं म्हणून. पण फर्स्ट क्रायला पोचलो आणि उतरणार तेच आर्यन बोलला की त्याला भूक लागली आहे. म्हटलं चला आता बाजूला हे आहेच आहे. आणि मग तिथे शॉपिंग केली आणि लगेच जेवायला गेलो. आणि आज आर्यनने फर्स्ट क्रायच्या शॉपमध्ये खूप त्रास दिला मम्मा डॅडाला, हो ना? हो ना, कारण तो आज दिवसभर झोपला पण नाही, त्यात त्याला भूक पण लागली होती. त्यामुळे शर्ट वगैरे घेईपर्यंत तो काही दम काढत नव्हता. आणि तो खूप चिडचिड चालू होती त्याची. मग ते सगळे टॉईज तिथे मागत होता, किंवा ज्या काही बाकीच्या गोष्टी दिसत होत्या ना त्यांच्यासाठी आज तो खूप हट्ट करत होता. त्याला त्याची चिडचिड होत होती खरं तर, कारण भूक लागून गेली होती त्याला. आणि तरी खाऊन आणलं होतं आम्ही त्याला एक केक आणि दूध पण पिला होता, पण तरी पण त्याला भूक लागली होती. त्यामुळे सो तिथेच जेवलो. आणि टेस्ट पण एकदम छान आहे, ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे. सो कधी तुम्ही वाकड एरियामध्ये किंवा नियर बाय कुठे राहत असाल, किंवा तुम्हाला कधी पॉसिबल झालं तर तुम्ही विश्वनाथ पॅलेसला नक्की व्हिजिट करा. फूड क्वालिटी एकदम छान आहे. आर्यनला आवडली? जेवण आवडलं आर्यनला? आणि आर्यन जेवण करता करताच म्हणत होता की खूप मज्जा आली आज जेवायला, हो ना? आर्यन पोट भरून जेवला. खरं तर त्याला भूक पण लागली होती, पण आवडीने खाल्लं त्याने जे काय आम्ही घेतलं ते.
सो आता व्हिडिओ इथेच एंड करतो, कारण घरी जाऊन व्हिडिओ एंड करायचा म्हटलं की मग खूप वेळ जाणार, कारण उद्या आर्यनशला स्कूल आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, हो ना. डॅडाला पण ऑफिस आहे, त्यामुळे डॅडा आणि आर्यनच्या आधी मम्माला उठावं लागतं, हो ना. त्यामुळे आत्ताच इथेच आम्ही व्हिडिओ एंड करतो. सो कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. से बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. चलो बाय. चलो बाय.